आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी ॲस्ट्रोपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण आपल्या वार्षिक राशी भविष्याच्या या मालिकेमध्ये कुंभ राशीची वार्षिक राशी भविष्यवाणी 2026ची समजून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण कुंभ राशीचा नोव्हेंबर 2025चा व्हिडिओ बघितला असेल तर कृपया चॅनलला कमेंट करा आणि जर बघितला नसेल तर कृपया बघून आपल्याला त्यानुसार काय फळे मिळतात हे अवश्य कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। सुरू करूया कुंभ राशी वार्षिक राशी भविष्यवाणी 2026। कुंभ राशीच्या हिशोबाने विचार केला असता कुंभ राशीचे लोक हे स्वतःच्या नियमांनुसार कुठेतरी जगायला त्यांना आवडतं। इंडिपेंडंट स्वभाव असतो। नवीन कल्पना, नवीन इनोव्हेशन, शोध यांच्यामध्ये यांचा विशेष रस असतो। भावनेपेक्षा जास्त विचारांना महत्त्व द्यायला कुंभ राशीच्या लोकांना नेहमी आवडत असतं आणि चांगले मित्र आणि मोठा सोशल सर्कल बनवणारे कुंभ राशीचे लोक हट्टी स्वभावाचे मात्र बघायला मिळतात। तर अशा पद्धतीने कुंभ राशीच्या लोकांचं आपण आज वार्षिक राशी भविष्य बघतोय। ह्या वर्षामध्ये अनेक ग्रहांचं राशी परिवर्तन आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याच्यामध्ये शनिदेव हे मीन नावाच्या जलतत्व राशीमध्ये फक्त स्थिर असतील संपूर्ण वर्षभर आणि बाकी सर्व ग्रहांचं राशी परिवर्तन कुंभ राशीमध्ये होणार आहे। सर्व ग्रहांचं राशी परिवर्तन पाहायला मिळेल 2026 मध्ये। त्याच्यामध्ये गुरुदेव 3 राशींमध्ये राशी परिवर्तन करतील। गुरुदेव सुरुवातीला मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करतील। जून ते ऑक्टोबर या काळामध्ये गुरुदेव कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करतील आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांमध्ये गुरुदेव सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करतील। या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीवर काय परिणाम होईल हे आपण सगळ्यात आधी समजून घेऊ। तर बघा, गुरुदेव आपल्या पहिल्या 5 महिन्यांमध्ये मिथुन राशीमध्ये पंचम स्थानामध्ये विराजमान असणार आहे। गुरुदेवांची पंचम स्थानावरती विराजमान असणं म्हणजे आपल्या शिक्षण आणि संततीसाठी अतिशय अनुकूल असा काळ जानेवारी ते जून हा महिना आपल्याला म्हणता येईल। म्हणजे जानेवारी ते 31 मे पर्यंत हा तसा अनुकूल काळ असेल। शिक्षण आणि संतती सौख्यासाठी हा अनुकूल काळ म्हणता येईल। मेडिकल क्षेत्रातील व्यक्तींना या काळामध्ये विशेष फायदा होईल। त्यानंतर मार्केटिंग रिलेटेड जी लोक कामं करतायत कुंभ राशीची त्यांना देखील विशेष फायदा होईल आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करणाऱ्या सर्व जातकांना या पहिल्या 5 महिन्यांमध्ये आपली रिव्हिजन कंटिन्यू ठेवायची आहे। त्याची चांगली फळे आपल्याला पाहायला मिळणार आहे कुंभ राशीमध्ये। आता गुरुदेवांची पंचम दृष्टी इथून आपल्या भाग्यस्थानावरती पडते। त्याच्यामुळे भाग्याची अतिशय अनुकूल अशी साथ पहिल्या 5 महिन्यांमध्ये आपल्याला मिळणार आहे। गुरुदेवांची सप्तम दृष्टी आपल्या लाभस्थानावरती पडते आहे। त्यामुळे ह्या पहिल्या 5 महिन्यांमध्ये तुम्ही जे काही विचार कराल त्या गोष्टीत कुठेतरी तडीस घेऊन जाण्याची क्षमता तुमच्यामध्ये असेल आणि व्हेरी हाय एनर्जी तुमची तिथे बनवून राहणार आहे। त्याच्यामुळे त्याचा आपण फायदा घ्यावा। त्यानंतर गुरुदेवांची नवम दृष्टी आपल्या लग्न स्थानावरती पडते आहे। आता गुरुदेवांची लग्न स्थानावरती दृष्टी पडणं म्हणजे आपलं आरोग्य हे अतिशय उत्तम राहील। या काळामध्ये आपली एनर्जी लेवल एकदम हाय राहील। जसं मी तुम्हाला सांगितलं तर आपल्याला विशेष करून महत्त्वाची सर्व कामे या पहिल्या 5 महिन्यांमध्ये कुठेतरी कंप्लीट करायची आहे। त्याचं अतिशय उत्तम फळ आपल्याला त्यानंतरच्या पुढच्या 5 महिन्यांमध्ये मिळणार आहे, जेव्हा गुरुदेव आपल्या कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून उच्चीचे होतील। आता गुरुदेव कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करणं हे जून ते ऑक्टोबर या पिरियडमध्ये गुरुदेव कर्क राशीमध्ये असतील आणि उच्चीच्या अवस्थेमध्ये असतील। आता गुरुदेव आपल्या 6ष्ठ स्थानामध्ये विराजमान होणं म्हणजे सुरुवातीपासून काही आरोग्य रिलेटेड आपल्याला समस्या सुरू होत्या, त्या समस्या आपल्याला जून ते ऑक्टोबर या काळामध्ये कुठेतरी सुधारताना दिसतील। त्यानंतर आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी आपण प्रिपेअर करत असाल तर सरकारी नोकरीच्या उत्तम संधी या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। विशेष करून जेव्हा सूर्यदेवांचं राशी परिवर्तन मेष राशीमध्ये होणार आहे आणि तेव्हा सूर्यदेव उच्चीचे असतील, हा काळ सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक आहे सरकारी नोकरीसाठी। तर सरकारी नोकरीच्या सुवर्ण संधी कुंभ राशीच्या जातकांना एप्रिलपासूनच त्याचं परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळेल आणि कुठेतरी तुमचं स्थान परिवर्तन होण्याची शक्यता या वर्षामध्ये बनलेलीच आहे। आता गुरुदेवांची पंचम दृष्टी इथून आपल्या करिअर स्थानामध्ये पडेल। त्यामुळे करिअरसाठी, आपल्या प्रोफेशनसाठी, नोकरीसाठी विशेष असा अनुकूल काळ जून ते ऑक्टोबर हा महिना आपल्यासाठी बनलेला आहे। या काळामध्ये पदोन्नतीच्या विविध संधी आपल्याला मिळतील। त्यानंतर चांगल्या ठिकाणी आपले ट्रान्सफरचे योग सुद्धा या ठिकाणी बनत आहेत। आपल्याला नव्या अनेक संधी, नवे प्रोजेक्ट्स या काळामध्ये मिळतील। तांत्रिक क्षेत्रामध्ये आपण कार्य करत असाल, संशोधन करत असाल, त्यानंतर समाज कार्य करत असाल, डिजिटल काही कामे करत असाल
तर अशा लोकांसाठी आणि आपल्या व्यवसाय विस्तारासाठी सुद्धा अनुकूल असा काळ जून ते ऑक्टोबरचा हा जो महिना असेल, 5 महिने हे म्हणता येईल. या काळामध्ये कुठेतरी आपल्याला टीमवर्कपेक्षा इंडिपेंडंट कामामध्ये यश अधिक संपादन करता येईल. त्यामुळे त्याकडे आपण विशेष लक्ष द्यावे. कधी कधी आपली डिसिजन मेकिंग थोडी स्लो होऊ शकते, ओव्हर थिंकिंग जास्त होऊ शकते या वर्षामध्ये कुठेतरी, त्याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. त्यानंतर गुरुदेवांची सप्तम दृष्टी व्ययस्थानावरती पडेल. आता गुरुदेवांची सप्तम दृष्टी आपल्या व्ययस्थानांवरती पडणं म्हणजे परदेश गमनासाठी विशेष अशा संधी आपल्याला जून ते ऑक्टोबर या काळामध्ये मिळतील. ज्या लोकांचे इम्पोर्ट एक्सपोर्ट रिलेटेड बिझनेस आहे, फॉरेनशी रिलेटेड कुठेतरी कनेक्टिव्हिटी आहे आणि आपण ऑनलाईन कामे फॉरेनची इथे बसून म्हणजे आपल्या भारतात बसून करत आहात, त्यांच्यासाठी सुद्धा प्रगतीच्या सुवर्ण संधी या जून ते ऑक्टोबरमध्ये मिळणार आहे. फ्रीलान्सिंगसाठी सुद्धा अतिशय अनुकूल काळ हा म्हणता येईल. त्यानंतर गुरुदेवांची सप्तम दृष्टी आपल्या द्वितीय स्थानावरती पडेल, जिथे शनिदेव विराजमान आहे. आता गुरुदेवांची नवम दृष्टी आपल्या द्वितीय स्थानावरती पडणं म्हणजे कुटुंबामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स चालू होते आतापर्यंत, ते आपल्याला सुधारताना कुठेतरी जून ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये दिसतील आणि कौटुंबिक स्थैर्य या काळामध्ये नांदताना दिसेल. पण शनिदेव द्वितीय स्थानामध्ये विराजमान असल्यामुळे तुमचा ह्या वर्षी बऱ्याच गोष्टींमध्ये खर्च होताना दिसेल आणि खर्चावरती कुठेतरी नियंत्रण मिळवणं आपल्याला जड जाणार आहे. तर त्याची आपण विशेष काळजी घ्यावी. कोणते खर्च तुमच्यासाठी महत्त्वाचे आणि कोणते आपल्याला टाळायचे आहे हे आपल्याला बघूनच त्याचा निर्णय घ्यायचा आहे. या वर्षामध्ये तुमच्याकडे इनफ असं इमर्जन्सी फंड पाहिजे स्वतःचं, की अचानक काही समस्या आली तर ते इमर्जन्सी फंड तुम्हाला काढता येईल. मी सुरुवातीलाच तुम्हाला हे सांगून ठेवत आहे, त्याची आपण विशेष काळजी घ्यावी. त्यानंतर गुरुदेवांचं राशी परिवर्तन शेवटच्या 2 महिन्यांमध्ये सिंह राशीमध्ये आपल्या सप्तम स्थानावरती होईल. आता आपल्या सप्तम स्थानामध्ये गुरुचं आगमन होणं म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर हा काळ विवाहासाठी अतिशय अनुकूल काळ असेल. नवीन लोकांना जे विवाह इच्छुक मंडळींना नवीन काही स्थळे येतील आणि त्या स्थळांमधून एखादं स्थळ आपलं कन्फर्म होईल कुठेतरी, याचे योग नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यामध्ये बनलेले आहे. तर विवाह रिलेटेड विचार केला तर कुंभ राशीसाठी वर्षाच्या शेवटचे 2 महिने परत जानेवारी ते मे हा काळ विवाहासाठी अतिशय अनुकूल काळ असेल, तर याचा आपण फायदा घ्यावा. त्यानंतर वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी हे वर्ष थोडंसं वैचारिक मतभेदांमध्ये आपल्या पार्टनरसोबत जाताना आपल्याला दिसणार आहे, त्याची आपण विशेष काळजी घ्यावी. कुंभ राशीच्या सर्व जातकांनी ह्या वर्षामध्ये कुठेतरी मेडिटेशन आणि योगा या गोष्टींकडे फोकस केला पाहिजे, याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. कारण आपल्या वाणीमध्ये थोडीशी उग्रता या वर्षामध्ये आपल्याला जाणवेल आणि थोडा ओव्हर कॉन्फिडन्स सुद्धा कुंभ राशीच्या लोकांना या वर्षामध्ये कुठेतरी जाणवताना दिसेल. विशेष करून जून ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये ह्या गोष्टींची कुंभ राशीच्या लोकांनी अतिशय काळजी घेण्याची गरज आहे. कारण अहंकार त्यांचा चरमसीमेला असू शकतो. जून ते ऑक्टोबर हा पिरियड आपल्या करिअरसाठी अतिशय अनुकूल जरी असला तरी कुठेतरी अहंकारावरती कंट्रोल करणं कुंभ राशीच्या लोकांना जून ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये कठीण जाईल, त्याची त्यांनी विशेष काळजी घ्यावी. या वर्षामध्ये बिझनेस ओरिएंटेड जेवढे लोक आहेत त्यांना नवीन स्टार्टअप, नवीन आयडिया किंवा साईड इन्कमची शक्यता सुद्धा या वर्षामध्ये बनलेली आहे. फक्त तुम्हाला खर्चांवरती कुठेतरी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यामुळे इम्पल्सिव्ह असे कोणतेही खर्च करणं आपल्याला ह्या वर्षामध्ये टाळायचं आहे आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये ह्या वर्षामध्ये कुठेतरी लॉंग टर्म प्लॅन घेणं आपल्यासाठी फायदेशीर असेल. त्यामुळे शॉर्ट टर्म प्लॅन ह्या वर्षासाठी आपण टाळायला हवे, त्याच्यात आपल्याला प्रगती नाही. लॉंग टर्म प्लॅन कुठेतरी आपण घ्यावे इन्व्हेस्टमेंट रिलेटेड, त्याचा आपल्याला फायदा होईल. म्हणजे 2026 हे वर्ष लॉंग टर्म गुंतवणुकीसाठी व्यवस्थित असेल. त्यानंतर काही आपले नात्यांमध्ये मतभेद होण्याची शक्यता सुद्धा जून ते ऑक्टोबर या काळामध्ये बनलेली आहे. त्यामुळे ह्याची आपण विशेष काळजी या वर्षामध्ये घ्यायची आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्याला थोडासा धीर ठेवायचा आहे. कोणत्याही प्रकारची घाई कुंभ राशीच्या व्यक्तींनी या वर्षामध्ये करायची नाही आहे. कुंभ राशीच्या सर्व जातकांना शनीच्या 7.5चे अंतिम चरण चालू आहे आणि शनीच्या 7.5चे अंतिम चरण चालू असून शनी आपल्या द्वितीय स्थानामध्ये मीन नावाच्या जलतत्व राशीमध्ये विराजमान आहे आणि राहू आपल्या प्रथम भावामध्ये आणि केतू सप्तम भावामध्ये विराजमान आहे. आता ह्याचा आपल्याला काय फायदा होईल तर आपल्याला लोकांपेक्षा वेगळं काहीतरी आपण करून दाखवणार आहात यावर्षी आणि वेगळं काहीतरी आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करून
त्याला आपण कुठेतरी तडीच घेऊन जाणार आहात. तर याच्यामध्ये नवीन ॲम्बिशन आपल्या पाहायला मिळतील. कुठेतरी भविष्याचा विचार करून निर्णय या वर्षामध्ये घेतले जातील. फक्त आपल्याला ओव्हर थिंकिंग आणि कन्फ्युजन या गोष्टींमध्ये विशेष काळजी घ्यायची आहे, कारण भरपूर असं कन्फ्युजन कुंभ राशीच्या लोकांना 2025 पासूनच पाहायला मिळतंय कुठेतरी. त्यामुळे आपल्याला कन्फ्युजनपासून, ओव्हर थिंकिंगपासून कुठेतरी टाळायचं आहे स्वतःला आणि आपल्या इगोवरती आपल्याला नियंत्रण मिळवायचं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा, तरच तुम्हाला या वर्षामध्ये सकारात्मक असे फायदे होतील. त्यानंतर नात्यांमध्ये थोडंसं इमोशनल डिस्टन्स यावर्षी बनू शकतं. कम्युनिकेशन गॅपसुद्धा आपला घरातल्या व्यक्तींसोबत या वर्षामध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे त्या गोष्टींची सुद्धा आपण विशेष काळजी घ्यायची आहे. लव्ह रिलेशन बाबतीत विचार केला असता आपल्या पंचम भावामध्ये जेव्हा गुरुदेव विराजमान होतील, म्हणजे जानेवारी ते मे हा काळ नवीन एखाद्या प्रेम प्रकरणामध्ये आपण कुठेतरी अडकणार आहात. पण हे प्रेमाचं बंधन कुठेतरी अटूट बंधन पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जानेवारी ते मे हा काळ त्यासाठी अनुकूल आहे. फक्त आपले ज्यांचे विवाह झालेले आहेत अशा लोकांनी विशेष आपल्या पार्टनरच्या आरोग्याची काळजी घ्यायची आणि कुठेतरी वैचारिक मतभेद त्यांना पाहायला मिळतील या वर्षामध्ये. बाकी लव्ह रिलेशनच्या बाबतीत अतिशय अनुकूल काळ आहे. व्यापाराच्या बाबतीत अतिशय अनुकूल काळ आहे. संतती सौख्यासाठी वर्षाचे पहिले 5 महिने अनुकूल आहे, हे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे. विवाहासाठी सुद्धा अतिशय उत्तम अशा संधी कुंभ राशीच्या लोकांना या वर्षामध्ये बघायला मिळतील. हे वर्ष 2026 हे सूर्याच्या आधिपत्याखाली येणारं वर्ष असल्यामुळे 2025 जितक्या वेगाने पुढे गेलं त्याच्यापेक्षा अत्यंत वेगाने 2026 आपल्याला पुढे जाताना दिसेल. भारताच्या कुंडलीनुसार आपल्याला नैसर्गिक आपत्त्या काही ना काही या वर्षामध्ये बघायला मिळणार आहे. त्याची विशेष अशी काळजी घेण्यासाठी कुंभ राशीसाठी दिले गेलेले उपाय माझ्याकडून मी तुम्हाला आता सांगत आहे. शनिदेव आपल्या द्वितीय स्थानामध्ये विराजमान आहे आणि आपल्याला शनीची 7.5 चालू आहे. त्यामुळे दर शनिवारी मारुती स्तोत्राचा पाठ करणं आपल्यासाठी बंधनकारक असेल. त्यानंतर सूर्याचा प्रकाश पूर्वेकडून आपल्या सूर्योदयाच्या वेळी खिडकीतून पूर्वेकडून कसा प्रकाश येईल याची आपण विशेष काळजी घ्यावी, कारण हे वर्ष सूर्याचं वर्ष आहे. घरामध्ये सूर्याचा प्रकाश पूर्वेकडून सूर्योदयाच्या वेळेस घरात आल्यास ते आपल्यासाठी फायदेकारक साबित होणार आहे. तर त्याची आपण विशेष काळजी घ्यावी आणि आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करणं आपल्यासाठी बंधनकारक असेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मीन रास वार्षिक राशी भविष्यवाणी 2026. थँक्यू सो मच.